उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो मजबूत गड समजला जातो तिथेच आता त्यांना जबरदस्त धक्का बसण्याची चिन्ह आहेत। मावळ विधानसभा मतदारसंघ जिथे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सध्या सत्तेवर आहेत, तिथूनच आता भाजपनं थेट डाव टाकत अजित पवारांचा गेमच उलटवलाय। भाजपनं कसा गेम उलटवलाय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का कसा बसलाय, यावर सगळं सविस्तर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। नुकतीच मावळमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी बातमी समोर आली। या घडामोडीमुळे केवळ स्थानिक राजकारणच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड ढासळू लागली। भाजपनं ज्या प्रकारे राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गळाला लावलेत, त्यावरून आता भाजप अजितदादांचा गडातच सर्जिकल स्ट्राईक तर करत नाहीयेत ना, असा प्रश्न समोर उभा राहिलाय। आमदार सुनील शेळके यांच्या मतदारसंघातच असं उलटापालट घडणं म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वावरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट आहे। भाजपच्या या जोरदार एंट्रीमुळे मावळमधील राजकारण चांगलंच तापलंय। 2024 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मावळ पॅटर्न या नावानं चर्चेत आलेल्या राजकीय घडामोडींनी अनेकांना भलतच भुलवलं होतं। मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात त्याच पक्षातील बंडखोर नेते बापू भेगडे रिंगणात उतरले आणि एक नवा राजकीय तिढा निर्माण झाला। बापू भेगडे यांनी यावेळी दावा केला होता की सुनील शेळके यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे ते नाराज असून ही बंडखोरी ही त्यांच्या व्यक्तिगत असंतोषातून उद्भवलेली आहे। मात्र ही निवडणूक लढवताना त्यांना मिळालेला पाठिंबा आणि ताकद ही केवळ वैयक्तिक पातळीवरची नसून त्यामागे भाजपचा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप सुद्धा विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला। सुरुवातीला या आरोपांना फारसं गांभीर्याने घेतलं नाही, पण आता निवडणुकीला 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नसताना बापू भेगडे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे। नुकतेच त्यांच्या अनेक समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश सुद्धा केलाय आणि याच क्षणी मागील सर्व चर्चांना नव्यानं उधाण आलंय। भेगडे यांच्या बंडखोरीला भाजपची पूर्वसंमती होती का? ही एक आखलेली रणनीती होती का? मावळ पॅटर्न हा खरोखर स्थानिक असंतोषाचा परिणाम होता की तो एका मोठ्या पक्षानं रचलेला बॅकडोर प्लॅन होता? हे प्रश्न आता अधिकच धारदार होत चाललेत। भाजपमध्ये बापू भेगडे यांचा प्रवेश निश्चित झाला तर मावळ पॅटर्नच्या नावानं गाजलेली ही बंडखोरी केवळ राजकीय नौटंकी होती असा निष्कर्ष काढायला लोक खरं तर मागे पुढे पाहणारच नाहीयेत। आणि त्यामुळेच मावळ मतदारसंघातील जनतेच्या भावना, स्थानिक नेतृत्वाचं राजकारण आणि पक्षांतर्गत खेळी हा त्यांचा सगळा खेळ आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। बापू भेगडे यांच्या या प्रवेशामागे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे। बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्यातील कट्टर राजकीय शत्रुत्व ही काही नवीन बाब नाहीये। 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांनी भाजपचे उमेदवार असलेले बाळा भेगडे यांचा पराभव केला आणि तेव्हापासूनच मावळच्या राजकारणात या दोन नेत्यांमध्ये उघड संघर्ष सुरू आहे। बाळा भेगडे यांना पराभूत केल्यानंतर सुनील शेळके यांनी मतदारसंघात स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच पक्षातील दुसऱ्या गटाच्या असंतोषामुळे मावळ पॅटर्नच्या रूपानं बापू भेगडे यांची बंडखोरी समोर आली। आता बापू भेगडे थेट भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे ही बंडखोरी फक्त नाराजी नव्हती तर ती एक नीट आखलेली राजकीय खेळी होती असा सूर पुन्हा एकदा उमटू लागलाय। विशेष म्हणजे सुनील शेळके यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या दोन्ही नेत्यांचं आता भाजपच्या व्यासपीठावर एकत्र येणं हे मावळमधील सत्ता संघर्षाला आणखीन गडद करणार आहे। बाळा भेगडे आणि बापू भेडगे ही जोडगोळी सुनील शेळके यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी नवा आणि मोठा धोका ठरू शकते। विशेष म्हणजे या संपूर्ण घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे, ज्यांचा या प्रवेशासाठी घेतलेला पुढाकार हा निर्णायक ठरलाय। बापू भेगडे यांच्यावर आधीच महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप होता आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीनं निलंबित सुद्धा केलं होतं। आता त्यांच्या समर्थकांच्या या सामूहिक पक्षांतरामुळे मावळमध्ये भाजपची ताकद निश्चितच वाढणार असून अजित पवार यांना त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात गंभीर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीतून उभे राहून बंडखोरी करणारे आणि नंतर थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असलेले बापू भेगडे हे मावळमधील सत्ता संरचनेला हादरवणारे ठरले। बापू भेगडे यांच्या भाजपमधील प्रवेशांच्या बातम्यांमुळे मावळमधील राजकारण ढवळून निघाले आणि या घडामोडीचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत जाणार हे आता स्पष्ट होत चालले।
मावळमध्ये बापू भेगडे यांचं भक्कम संघटन आहे. केवळ राजकीय पातळीवरच नाही तर संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना हे त्यांचं एक महत्त्वाचं बळ ठरतंय. या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचं मजबूत जाळं उभं केलंय, जे त्यांच्यासोबत आजही निष्ठेने उभं आहे. आणि त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच तर त्याचा परिणाम केवळ विधानसभा पातळीपुरताच मर्यादित न राहता गाव पातळीवर सुद्धा, राजकारणावर सुद्धा मोठा प्रभाव टाकणार आहे. मावळमध्ये भाजपनं अचानक केलेल्या या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अडचणीत सापडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना या चर्चा समोर येणं ही राजकीय काटशहाची खेळी असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. विशेषतः राष्ट्रवादीनं ज्या मावळमधून मोठा आत्मविश्वास दाखवला होता, तिथं आता त्यांचं संघटन हादरवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर बाळा भेगडे, बापू भेगडे आणि भाजप यांची त्रिसूत्री जशी बळकट होत चालली आहे, तसंच सुनील शेळके आणि अजित पवार यांच्यासाठी मावळचा किल्ला राखणं अधिक आव्हानात्मक ठरणार हे नक्की. तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं? या बातमीबद्दल काय वाटतं? भाजपची खेळी अजित पवारांना अडचणीत आणणार का? आणि त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होणार असं तुम्हाला सुद्धा वाटतं का? तर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.